ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. 5 ऑगस्ट मध्यरात्रीपासून राज्यभरात डॉक्टरांचा संप. मालेगावसह रुग्णसेवा कोलमडणार. BHMS CCMP नोंदणीला विरोध आणि प्रलंबित मागण्यांसाठी IMA व MARDचा संयुक्त एल्गार. मालेगाव. प्रस्तावित BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया रद्द करणे आणि निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे होणारे दुर्लक्ष याच्या विरोधात राज्यभरातील डॉक्टरांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन IMA, महाराष्ट्र राज्य, MARD, ASMI आणि सर्व स्पेशलिस्ट संघटनांनी 5 ऑगस्ट मध्यरात्री 12 वाजेपासून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा केली आहे. शासनानं वेळोवेळी केलेल्या संवादानंतरही ठोस आश्वासन न दिल्याने अखेर डॉक्टरांनी हा तीव्र निर्णय घेतला आहे. आंदोलनाचे स्वरूप आणि टप्पे. टप्पा 1. नियमित सेवा बंद. 5 ऑगस्ट मध्यरात्री 12 वाजेपासून 6 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत सर्व नियमित इलेक्टिव्ह सेवा पूर्णपणे बंद राहतील. टप्पा 2. बेमुदत संप. 6 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत शासनाने सकारात्मक पाऊल न उचलल्यास आपत्कालीन इमर्जन्सी सेवांसह बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले जाईल. डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या व चिंता. BHMS CCMP नोंदणीला विरोध. प्रस्तावित नोंदणी प्रक्रिया तातडीने स्थगित करून वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा जपण्यात यावा. निवासी डॉक्टरांचे प्रश्न. निवासी डॉक्टरांचे प्रलंबित प्रश्न, त्यांचे प्रशिक्षण व कल्याणाबाबत शासनाने ठोस निर्णय घ्यावा. रुग्ण सुरक्षितता. अस्पष्ट नियमांमुळे रुग्णांची सुरक्षितता आणि एकूणच आरोग्य व्यवस्थेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. मालेगावात आरोग्य आणीबाणीची शक्यता. प्रशासनाला निवेदने सादर. या आंदोलनाला मालेगाव शाखेनेही सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे. तालुक्यातील सर्व MBBS डॉक्टर या संपात सहभागी होत असल्याने मालेगाव परिसरातील रुग्णसेवेवर याचा गंभीर परिणाम होण्याची आणि आरोग्य आणीबाणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून IMA मालेगाव शाखेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी श्री भगत, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय सुजित कुमार गुंजकर साहेब आणि मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांना अधिकृत निवेदनं देऊन संभाव्य परिस्थितीची कल्पना देण्यात आली आहे. सदर निवेदनावर राज्य अध्यक्ष डॉक्टर संतोष कुलकर्णी, राज्य सचिव डॉक्टर विक्रांत देसाई, MARD अध्यक्ष डॉक्टर अथर्व शिंदे तसेच मालेगाव अध्यक्ष डॉक्टर तुषार अग्रवाल व सचिव डॉक्टर मिलिंद पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आपल्या देशात विविध प्रकारच्या मेडिसिनच्या पॅथी आहेत. प्राचान्यापासून आयुर्वेद आहे, नंतर युनानी आहे आणि नवीन पॅथी म्हणजे ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी. या प्रत्येक पॅथीचे रजिस्ट्रेशन जी प्रक्रिया आहे त्यांच्या ह्याच्यात होते. जसे की IMAची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे होते, आयुर्वेदाची आयुर्वेदिक काउन्सिलकडे होते, होमिओपॅथीची होमिओपॅथी काउन्सिलकडे होते. मात्र आता होमिओपॅथीचे जे डॉक्टर आहेत ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकत नाही. म्हणून सरकारने त्यांना मधला मार्ग दाखवून 1 वर्षभराचा कोर्स CCMPचा केला का ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात. मात्र त्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते सरकारने MMCकडे करायला लावलं, जे अतिशय चुकीचं वाटतं मला. होमिओपॅथीची जी स्वतःची रजिस्ट्रेशन प्रणाली आहे तिथेच त्यांचं रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे. MMCमध्ये रजिस्ट्रेशन करून सरकार लोकांचा दिशाभूल करते. तर त्याचा विरोध नोंदवण्यासाठी आज आम्ही पत्र देण्यासाठी ॲडिशनल कलेक्टर साहेबांकडे आलो होतो आणि कालपासून आम्ही OPD सेवा बंद केली होती. आज पण OPD सेवा बंद आहे. मात्र जर आमची मागणी मान्यता नाही झाली तर उद्यापासून आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेससुद्धा बंद करणार आहेत. हे जे प्रकरण आहे हे सध्या न्यायप्रविष्ट आहे, तरी सरकारने त्यांना परवानगी दिली आहे, त्याचा आम्ही हा निषेध करतो.